सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। खरं तर मी खूप गडबडीमध्ये हा शूट घेतोय कारण मला लेट झालाय आणि बस आली आहे, जवळपास आलीच आहे। थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की मी आता कुठं चाललोय। तर सध्याला मी निघालोय बनारसला, परंतु बनारसला जायचा जो प्रवास आहे त्या प्रवासाचे 2 टप्पे असणार आहेत। तर सध्याला मी सोलापूरमधून पहिल्यांदा मुंबईला जाणार आहे आणि मुंबईवरून आम्ही फ्लाईटने जाणार आहे बनारसला। आता सध्याला वाजलेत संध्याकाळचे 11 आणि आम्ही सोलापूरमधून निघालोय। ही जी बस आहे ती आम्हाला पहाटे म्हणजे जवळपास 5-6 वाजता आम्हाला मुंबईमध्ये ड्रॉप करेल। 11:20 वाजताची जी फ्लाईट आहे ती आम्हाला घेऊन जाईल 1:20 वाजता वाराणसीला। खरं तर आमच्याकडे बाय ट्रेन जायचा पण पर्याय होता, परंतु एंड मोमेंटला आम्हाला तिकीट्स नाही मिळाले, त्यामुळे आम्ही सोलापूरहून मुंबईला बसने जायचा पर्याय निवडला। आणि होय, ही ट्रिप आम्हाला लक्झरी करायची होती, त्यामुळे आम्ही लक्झरी बसने चाललोय। त्यांनी आम्हाला लक्झरी पाणी बॉटल पण दिली आहे प्यायला। ही पूर्ण ट्रिप असणार आहे ती स्पॉन्सर करतोय वन अँड ओनली आर्किटेक्ट अमर नागमोडे। व्हेरी गुड मॉर्निंग टू यू ऑल। आणि आता सध्याला सकाळचे 7:30 वाजले। फायनली चेकिंग झालंय। आम्ही आता इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या आतमध्ये आलोय आणि सध्याला वाजले 10, म्हणजे आमच्याकडे अजून 1.5 तास आहे। तर त्या 1.5 तासामध्ये आम्ही काहीतरी खाऊन घेऊ, कारण सकाळपासून काहीच नाही खाल्लं, आणि थोडं वेळ इकडे तिकडे फिरू आणि आमच्या गेटला जाऊन बसू। आम्ही हे थिओब्रोमाचं एक आउटलेट आहे इथं। मी घेईन फिनिशन कॉर्न सँडविच। एअरपोर्टवरती व्हिडिओज करताना माझा फोन जो आहे तो फोन पडला स्विच ऑफ, आणि त्यासाठी मी असं एक पिलर आहे आणि त्या पिलरला खाली एक चार्जिंग पॉईंट आहे, तर त्या चार्जिंग पॉईंटवर माझा फोन जो आहे तो मी फोन चार्ज करतोय। लाईफ ऑफ अ व्हिडिओ क्रिएटर। एअरपोर्टवरती अशा पद्धतीची एक सुविधा असते। माझ्याकडे SBIचं क्रेडिट कार्ड आहे, परंतु आमच्याकडे टाईम कमी असल्यामुळं आम्ही लॉन्च ॲक्सेस घेत नाही आहे। खरंच बऱ्याच क्रेडिट कार्ड्सवरती तुम्हाला लॉन्च ॲक्सेस मिळतात, जे की खूप कमी प्राईसमध्ये तुम्हाला मिळतात। तर हे अशा पद्धतीचे काउंटर्स असतात आणि तुम्ही त्या काउंटरवरती जाऊन तुमचे लॉन्च ॲक्सेस जे आहेत ते रिडीम करू शकता। तर हे आहे काय, चॉकलेट हेझलनट आणि ही माझी अमेरिकानो ब्लॅक कॉफी। सोबतच आम्ही थिओब्रोमामधून सँडविचेस घेतलेत 2। हे पनीर आहे आय गेस, व्हेज कोणतं आहे बघ, हेच आहे। तर मी खाणार आहे हे व्हेज सँडविच आणि ब्लॅक कॉफी, आणि भैया हे डेझर्ट विथ कोक 0 शुगर आणि सँडविच। तपणे इकडून सनराईज यायला लागलेत आणि अशा पद्धतीने काहीतरी हे ब्लॅक कॉफी, आय लव्ह दिस। हायली रेकमेंड थिओब्रोमा सँडविचेस, कारण त्याची टेस्ट खूप छान होती आणि त्या किमतीला एअरपोर्टवरती ते सँडविच मिळणं मला नाही वाटत की दुसरीकडे कुठे शक्य आहे। बिग थम्स अप टू थिओब्रोमा सँडविचेस। मी इथल्या लिफ्टमधून बाहेर आले त्यांनी एक खूप भारी वॉल डेकोरेट केली। जे जुने डोअर्स अँड विंडोज असतात घरांचे, तर तशा पद्धतीची ही वॉल पूर्ण डेकोरेट केली आहे। इकडे पूर्ण असे सगळे डोअर्स अँड विंडोज आहेत ट्रॅडिशनल, कुठल्या वाड्यांचे काढून आणलेत कोणास ठाऊक, पण भारी केलं आहे।
आता सध्याला दुपारचे 2:30 वाजलेत आणि आम्ही वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री एअरपोर्टवरती आलोय. मी आमची बॅग्स कलेक्ट करतोय. सो आशिष इज इन बनारस नाव. ओके, सो मला असा काहीतरी एक बंकबेड भेटलाय वरचा. खाल्ले सगळे झोपलेत, त्यामुळे मला इतक्या हळू आवाजामध्ये बोलावं लागतंय. सो प्लीज समजून घ्या. बाकी थोडा वेळ मी शांती करतो. आता जवळपास 4 वाजलेत. सो भेटूया थोड्या वेळानंतर. बाय बाय. तर आता आम्ही इथं बाटी चोखा खायला आलोय आणि हे असं बाहेरच, म्हणजे हे एंट्रन्स आहे हॉटेलचं आणि इथं बाहेरच ते बाटी बनवताना दाखवत आहेत. अशा पद्धतीने ते बाटी बनवतात. तर आता मी आतमध्ये जाऊन परत एकदा आलोय, कारण हे खरंच खूप छान पद्धतीने हॉटेल बांधलंय. इथे एंट्रन्स आहे, एंट्रन्सलाच ते इथं बाटी चोखा बनवताना लाईव्ह तुम्हाला बघता येतं. तर हे असं एंट्रन्स आहे आणि या एंट्रन्स मधून आतमध्ये आल्या इथे तुळशीचं वृंदावन आहे. सोबतच इथं लिहिलंय त्यांनी बाटी चोखा म्हणून, आणि असे बऱ्याच पद्धतीचे पेंटिंग्स जे आहेत ते त्यांनी काढलेले आहेत. तर हे असं एकदम ऑथेंटिक पद्धतीने बनवलेलं एक वेटिंग आहे. आणि होय, खूप ट्रॅडिशनली हे पूर्ण जे रेस्टॉरंट डिझाईन केलंय आणि हे खूप एकदम ट्रॅडिशनल मेन एंट्रन्स आहे. से हाय हाय. यांचं मेन्यू त्यांनी असं सुपामध्ये बनवलंय. प्लेट्स पण जे आहेत ते प्लेट्स म्हणजे पत्रावळ्या आहेत, जे की आपल्याकडे एकदम जुन्या पद्धतीच्या पत्रावळ्या येत होत्या. त्या पद्धतीच्या पत्रावळ्या आहेत आणि खाली अशी लाकडाची प्लेट आहे. हे मातीचं बनवलेलं वाटी आहे. चमचा तेवढा स्टीलचा दिलाय. मी सगळं एक्सप्लेन केलं. तर हे आहे पनीर बाटी, ही आहे ती सत्तूची बाटी आहे आणि याच्यावरती त्यांनी थोडं तूप घातलंय. त्यानंतर हे आहे चोखा, ही टमाट्याची चटणी. मस्त. अशा सगळं संपते. मस्त. चालू केलंयस? हा वा. ऍक्च्युली मी हे आधी खाल्लोय, म्हणजे हा व्हिडिओ चालू करायच्या आधी मी खाल्लोय आणि टेस्ट तुम्हाला सांगतो, इतकी भारी टेस्ट आहे, मी एक्सप्लेन करू शकत नाही. आणि त्यातल्या त्यात मला तूप आवडतं आणि त्यांनी एवढं मोठं तूप माझ्या समोर आणून ठेवलंय ऑलरेडी. तर मग तर काय विषयच नाही. आणि हे असं तूप घ्यायचं, याच्यावरती असं टाकायचं. वा. स्पेशली हे जे सत्तूची जी बाटी आहे ती बाटी एकदम भारी लागते. आणि ही जी आहे ती पनीर बाटी आहे. तुम्हाला ज्यावेळेस दाखवत होते त्यावेळेस त्यांनी अजून डाळ आणि भात आणून ठेवलं नव्हतं. तर त्यांनी हे डाळ भात आणून ठेवले आणि हे आय गेस काहीतरी काय खीर आहे. तर ही आहे खीर. आणि आपण आता बाटी खाऊया. जवळून घे. याच्यामध्ये तूप टाकलंय त्याच्यामुळे हे एकदम ऑइली झालेलं दिसतंय, परंतु तुपाची जी चव आहे, ह्या सत्तूच्या बाटीसोबत जी तुपाची चव यायला लागली आहे, त्यासोबत हा चोखा.
हम्म. हम्म. तूप अजून काय खाणार? तूप अजून घेणार आहे. त्याने आणूनच ठेवलं एवढं माझ्यासमोर की मला कंट्रोल होत नाहीये. भाई साहब, मी आत्ताच रेस्टॉरंट मधून जेवण करून बाहेर आलोय, म्हणजे बाटी चोखा या रेस्टॉरंट मधून जेवण करून बाहेर आलोय. काय फूड होतं भाई, म्हणजे एकदम असं उपर म्हणजे वरती. त्यानंतर त्यांनी जे आणून दिलेलं डाळ आणि भात होतं बॉस, तुम्हाला सांगतो डाळ भात आणि तूप मी इथं नरड्यापर्यंत येईपर्यंत खाल्लंय. आणि त्यानंतर खीर पण एकदम भारी होती. तू सांगते ती भारी होती.